नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आज राज्यसेवा पूर्व परीक्षा 2025 पार पडलेली आहे आणि त्यातील विज्ञान विषयाच्या प्रश्नांची उत्तरं सांगण्याकरता मी तुमच्यासमोर डॉक्टर हर्षल कुलकर्णी तुमच्यासमोर उभा आहे. विज्ञान विषयाची उत्तरं मी तुम्हाला सांगत असताना प्रश्नांची काठिण्य पातळी जर बघितली तर प्रश्नांची काठिण्य पातळी ही खूप जरा जास्त प्रमाणात ठेवण्यात आलेली होती आणि काही प्रश्न मात्र स्पेसिफिकली सोप्या दर्जाची त्यांनी विचारली होती किंवा ॲटलिस्ट म्हणजे बेसिक पुस्तकाची निगडीत त्यांनी काही प्रश्न तिथे विचारलेली होती. तर विज्ञान विषयाच्या प्रश्नांची उत्तर मी सांगण्याकरता तुमच्यासमोर उभा आहे आणि यामध्ये सर्वात पहिला प्रश्न जो काही आहे त्या विज्ञान विषयामधला सर्वात पहिला प्रश्न, खालीलपैकी कोणती भौतिक राशी टक्रीच्या दरम्यान अक्षय राहते? विच फिजिकल क्वांटिटी कन्झर्व ड्युरिंग कोलायझन? आणि ऑप्शन दिलेत वस्तुमान, संवेग, वेळ आणि लांबी. तर स्पेसिफिकली याचं उत्तर आहे लिनियर मोमेंटम किंवा मोमेंटम म्हणजे संवेग जो काही आहे. ऑप्शन क्रमांक 2 संवेग जो काही आहे तो फिजिकल क्वांटिटी जी आहे ती कॉन्स्टंट राहणार आहे, संवेग त्याचं उत्तर असणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण वळणार. प्रश्न क्रमांक 52, खालीलपैकी कोणत्या निरीक्षणाद्वारे विश्व स्थिर नसून ते विस्तारित आहे याबद्दल पुष्टी मिळते? आणि ऑप्शन दिलेले आहेत दूरवरच्या आकाशगंगांमधून येणाऱ्या प्रकाशात आढळणारे लाल रंगाकडील विस्थापन, दूरवरच्या आकाशगंगांमधून येणाऱ्या प्रकाशात आढळणारे निळ्या रंगाकडील विस्थापन, कृष्णविवराच्या जवळून जाताना होणारे प्रकाशाचे वक्रीभवन आणि प्रकाशाच्या वेगाची स्थिरता. तर ह्या प्रश्नाचं उत्तर 1 नंबरचं ऑप्शन जे ते आहे दूरवरच्या आकाशगंगांमधून येणाऱ्या प्रकाशात आढळणारे लाल रंगाकडील विस्थापन. क्लिअर? तर ऑप्शन क्रमांक 1 त्याचं उत्तर असणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण वळणार. विज्ञानामधल्या टिंबटिंब या प्रक्रियेत न्यूट्रिनो कण उत्सर्जित होता. अल्फा क्षय, अल्फा डीके, बीटा क्षय, गॅमा क्षय आणि एक्स रे. तर न्यूट्रिनो कण उत्सर्जित होत आहेत. बीटा क्षय म्हणजे बीटा डीकेमध्ये न्यूट्रिनो कण उत्सर्जित होणार आहे. न्यूट्रिनो पार्टिकल इमिटेड इन द प्रोसेस ऑफ बीटा डीके. पुढच्या प्रश्नाकडे आपण वळणार. प्रश्न क्रमांक 54, तापमान वाढीचा परिणाम वायूच्या मितप्रवाहीपणा किंवा स्निग्धता विस्कॉसिटीवरती कसा होत असतो? असा प्रश्न त्यांनी विचारला. विस्कॉसिटीबद्दलचा प्रश्न विचारला आहे आणि ऑप्शन दिलेले आहेत मितप्रवाहीपणा स्निग्धता वाढते, मितप्रवाहीपणा स्निग्धता विस्कॉसिटी कमी होते, मितप्रवाहीपणा स्निग्धता विस्कॉसिटी स्थिर राहते, मितप्रवाहीपणा स्निग्धता ऋण होते. तर ऋण तर होणार नाही आहे आणि याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 मितप्रवाहीपणा किंवा स्निग्धता विस्कॉसिटी वाढणार आहे. क्लिअर? पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. पुढचा प्रश्न आहे, एकाच पदार्थाच्या 2 रॉडच्या लांबीचे त्रिज्येचे गुणोत्तर हे 1:2 आणि 2:3 आहे. जर रॉडच्या दोन्ही टोकांमधील तापमानातील फरक समान असेल तर उष्णता प्रवाहाचे गुणोत्तर किती असेल? आणि उष्णता प्रवाहाचं गुणोत्तर त्यांनी विचारलेलं आहे आणि त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 4 8:9 असं याचं उत्तर आहे. क्लिअर? पुढच्या प्रश्नाकडे आपण वळणार. विज्ञानातल्या खालील दिलेल्या रोधकांच्या नेटवर्क ऑफ रेजिस्टन्समध्ये बॅटरीमधून टिंबटिंब विद्युत धारा वाहील. आणि त्याने एक नेटवर्क दिलेलं आहे, तिथे ड्रॉ केलेलं आहे आणि त्यात 1 एम्पियर, 2 एम्पियर, 3 एम्पियर, 4 एम्पियर अशा रेजिस्टन्स तिथे लावलेले आहेत आणि त्याने कॅल्क्युलेशन तिथे विचारलं की किती विद्युत धारा वाहील आणि ऑप्शन दिलेत 1.5 एम्पियर, 3.5 एम्पियर, 4 एम्पियर आणि 1 एम्पियर. त्याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 4 एम्पियर त्याचं उत्तर असणार आहे. ऑप्शन क्रमांक 3 4 एम्पियर. पुढच्या प्रश्नाकडे जाऊ. 2 प्रश्न कॅल्क्युलेशनचे होते आणि जर त्याच्यात तुमचा कन्सेप्ट क्लिअर असेल तर तुम्हाला उत्तर लिहिता येणार आहे, अदरवाईज उत्तर लिहिता येणार नाही. सायट्रस कॅन्कर हा प्रश्न रिपीट झालेला आहे आणि त्यांनी प्रश्न विचारला आहे, सायट्रस कॅन्कर हा रोग कोणत्या प्रकारच्या रोगजनकामुळे पॅथोजनमुळे होतो? जीवाणू, बुरशी, विषाणू आणि निमॅटोड. आणि तो होतो जीवाणूमुळे होत असतो. झांतोमोनास सायट्री हा तो जीवाणू आहे, झांतोमोनास सायट्री. आणि त्या झांतोमोनास सायट्रीमुळे हा रोग होत असतो लिंबाला. क्लिअर? पुढच्या याच्याकडे जाईल. स्क्लेराइड्सच्या श्रेणी टिंबटिंब आहेत असा एक प्रश्न विचारला आहे की जो एकदमच ऑड मॅन आउट प्रश्न आलेला आहे परीक्षेमध्ये आणि त्यांनी विचारलेलं आहे की स्क्लेराइड्सच्या श्रेणी, द कॅटेगरीज ऑफ स्क्लेराइड्स आर मॅक्रोस्क्लेराइड्स, ऑस्टिओस्क्लेराइड्स, ट्रॅकिड्स और
ऑस्टेरोस्क्लेराइड्स. आता त्यांनी ऑप्शन विचारलेलं आहे. वरीलपैकी कुठली विधानं बरोबर असं त्यांनी विचारलं आणि ऑप्शन दिलं आहे फक्त अ आणि ब, ब आणि ड, ब आणि क. तर इथे ऑप्शन क्रमांक 3 ब आणि ड, मॅक्रोस्क्लेराइड्स, ऑस्टिओस्क्लेराइड्स आणि एस्टेरोस्क्लेराइड्स असे 3 नंबरचं ऑप्शन त्याचं उत्तर करेक्ट असणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण वळणार. प्रश्न क्रमांक 59. जर संरक्षक पेशीमध्ये टिंब घटक जमा झाला तर रंध्र उघडले जाते. तो इंग्लिशमध्ये जर प्रश्न वाचला तर स्टोमॅटो विल ओपन इफ देअर इज अक्युमुलेशन ऑफ द फॉलोइंग एलिमेंट इन द गार्ड सेल्स. आणि ऑप्शन दिलेत मॅग्नेशियम, पोटॅशियम, लोखंड आणि जस्त. त्याच्यामध्ये उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 पोटॅशियम. पोटॅशियम जमा झाल्यानंतर रंध्र किंवा स्टोमॅटा ओपन होत असतो. पुढे जाणार आपण प्रश्न क्रमांक 60 कडे सीड सेटमधला. हा प्रश्न सोपा होता. त्याचं फक्त एक जरी ट्रिक तुम्हाला माहीत असते त्याचं उत्तर लिहिता आलं असतं. स्पायरोगायरा या शैवाला संबंधी खालीलपैकी कोणती विधाने अचूक आहेत? स्पायरोगायरा शैवाला संबंधी खालीलपैकी कुठली विधाने अचूक आहेत असा प्रश्न विचारलेला आहे. मग सर्वात पहिले ऑप्शन जर बघितले, सामान्यतः त्याला तलावातील घाण असे म्हणतात, माहीत नाही. ते सागरी पाण्यात वाढते, नाही. स्पायरोगायरा हे फ्रेश वॉटर आहे, ते समुद्रामध्ये वाढत नाही. म्हणजे ब ऑप्शन जर कट केला आपण तर आपल्याला उत्तर मिळतंय इथे ब ऑप्शन हे उत्तर येणार नाही, इथे ब ऑप्शन हे उत्तर येणार नाही, इथे ब ऑप्शन हे उत्तर येणार नाही. म्हणजे ऑटोमॅटिकली ऑप्शन क्रमांक 3 आपलं उत्तर आहे अ, क आणि ड. मग काय तर सामान्यतः त्याला तलावातील घाण असे म्हणतात. क, त्याच्या पेशीमध्ये सर्पिलाकार हरित लवके असतात. हो, तुम्ही कुठल्या विज्ञानाच्या पुस्तकात बघितलं तर स्पायरोगायराचा फोटो दिलेला असतो. ते जिग्नेमाटेसी कुटुंबातील आहे. तर अ, ब आणि ड ऑटोमॅटिकली करेक्ट असणार आहे. पुढे जाणार. हा प्रश्न पण रिपीट झालेला आहे मॅरिज्युआनाचा पुष्कळ वेळेस. जर तुम्ही PYQ बघितले असेल तर ते उत्तर येणार आहे. जाणार आपण त्या प्रश्नाकडे. कोणत्या झाडाचे फुले, पाने व बिया वापरून मॅरिज्युआना हे अंमली पदार्थ तयार करतात? कॅनॅबिस सटिवा, निकोशियाना टबॅकम. निकोशियाना टबॅकम म्हणजे तंबाखू आहे, त्यामुळे ते ऑप्शन ऑटोमॅटिकली कट होणार. मेंथास पिकाटा, ओपियम पॉपी. ओपियम पॉपीबद्दल मागच्या एका गटकाच्या परीक्षेत प्रश्न आलेला आहे, त्याचं उत्तर आहे कॅनॅबिस सटिवा. आणि म्हणून हा प्रश्न होता रिपीट प्रश्नामधला होता मॅरिज्युआनाचा, आणि त्याचं उत्तर आहे 1 नंबर कॅनॅबिस सटिवा. पुढच्या प्रश्नाकडे आपण वळणार आहोत. पुढचा प्रश्न आहे प्रोकॅरियोटमधील अनुवंशिक कोडमधील एन फॉर्मिल मिथिओनिन साठी प्रारंभिक कोड असतो. तर कोड आणि कोडॉन हा जेनेटिक्समधला म्हणजे प्रोटीन सिंथेसिसशी निगडीत प्रश्न त्यांनी विचारलेला आहे. आणि AUG हे मिथिओनिनशी निगडीत असतं. तुम्ही कुठल्या विज्ञानाचं पुस्तक बेसिक जरी वाचलं त्यात दिलं आहे की AUG कोड हा मिथिओनिनला इनिशिएट करतो किंवा कुठल्या प्रकारची प्रोटीन सिंथेसिसची प्रक्रिया तो इनिशिएट करत असणार आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 AUG त्याचं उत्तर असणार आहे. प्रोकॅरियोटमधील अनुवंशिक कोडमधील एन फॉर्मिल मिथिओनिन साठी प्रारंभिक कोड कुठला आहे तर तो स्पेसिफिकली AUG असा आहे. खालीलपैकी कोणत्या हार्मोन्सचा संच मासिक पाळीचे नियमन करतो? विच ऑफ द फॉलोइंग सेट्स ऑफ हार्मोन्स रेग्युलेट्स मेन्स्ट्रुअल सायकल. तर याच्यात सुद्धा तुम्हाला खूप सारे ऑप्शन जर बघितलं तर खूप सारं गडबड वाटते. तुम्ही जर त्या एक ऑप्शनकडे जर बघितलं ऑड मॅन करून जर तुम्ही उत्तराकडे जाऊ शकणार होतात. सर्वात पहिले टेस्टेस्ट्रॉन कॅन्सल, शक्यच नाही, टेस्टेस्ट्रॉनचा काही संबंध नाही आहे. कॉर्टिसॉल, इस्ट्रोजन, प्रोजेस्टेरॉन, FSH. तर कॉर्टिसॉलचा पण काही संबंध नाही आहे. डायहायड्रोस टेस्टेस्टेरॉन, इथे पण टेस्टेस्टेरॉन नाही. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 FSH फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन, LH ल्युटिनायझिंग हार्मोन, इस्ट्रोजन अँड प्रोजेस्टेरॉन. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 त्याचं उत्तर असणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाणार. मानवी जिनोम प्रकल्प 1990चे मुख्य उद्दिष्ट टिंब हे होते. ह्युमन जिनोम प्रोजेक्ट 1990ला आणला गेला. त्याचं काय मुख्य उद्दिष्ट होतं तर ते मुख्य उद्दिष्ट त्यांनी विचारलेलं आहे. तिथे सुद्धा प्रश्नामध्ये गडबड केलेली आहे. आपल्याला नेहमीप्रमाणे सगळ्या वरीलपैकी सर्व शोधण्याची, पण ऑप्शनमध्ये दिलेलं नव्हतं. मानवातील 20 ते 25,000 जनुके ओळखणे, DNA मधील 5 बिलियन बेस पेअर्सचा क्रम निश्चित करणे, नव्यानं प्राप्त जिनोमिक ज्ञानाचा संशोधन औषधशास्त्रात समावेश करणे, प्राण्यांचे क्लोनिंग विकसित करणे, हे 4 ऑप्शन दिलेले आहेत. इथे सर्वात पहिले एक लक्षात घ्या की इथे कंप्लीट
नॉलेज असेल तर आपण हा प्रश्न सोडवू शकतो, किंवा ॲटलिस्ट आपण गेस मार्किंग करायला जाऊ तर तुम्ही क ऑप्शनला गृहीत धरू शकतात की क ऑप्शन ज्या ठिकाणी असेल तिथे उत्तर असणार आहे. का तर क ऑप्शन जर वाचला तर नीट बघा काय दिलं आहे, नव्याने प्राप्त जिनोमिक ज्ञानाचा संशोधन अवशेषाचा समावेश करणे. आपण ज्ञान कशाकरता मिळणार आहे तर ह्युमन वेलफेअर करता मिळणार आहोत, म्हणून क ऑप्शन त्याच्यामध्ये येणार आहे. क्लिअर. आणि म्हणून क ऑप्शन ज्या ठिकाणी ते उत्तर आहे म्हणजे ऑप्शन क्रमांक 2. मी तुम्हाला एक्सप्लेन करून सांगतो की ते उत्तर काय असणार आहे. तर नीट लक्षात घ्या, मानवातील 20 ते 25 जनुके ओळखणे करेक्ट आहे ऑप्शन. हे करायचं होतं, 20 ते 25 जनुके ओळखायचे. DNA मधील 5 बिलियन बेस पेअरचा क्रम निश्चित करणे बिलकुल नाही, इथे 3 बिलियन पाहिजे. किती पाहिजे? 3 बिलियन. म्हणजे इथे शब्द किंवा तो आकडा चुकवलेला आहे, म्हणजेच ब ऑप्शन येणार नाही. म्हणून ब ऑप्शन ज्या ठिकाणी उत्तर असू शकत नाही. 1 आणि 4 उत्तर गेलं. फक्त नाही आहे त्याचा उपयोग नव्याने प्राप्त जीनोमिक ज्ञानाचा संशोधन आणि आपल्या ह्युमन वेलफेअर करता काम करण्याकरता यूज केला जाणार आहे, म्हणजेच अ आणि क ऑप्शन क्रमांक 2 त्याचं उत्तर असणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण वळणार. व्यावसायिक तंतूच्या उत्पन्नात लोकरीला पर्याय म्हणून खालीलपैकी कोणाचा वापर केला जातो? डेक्रॉन, टेफ्लॉन, पॉलीॲक्रिलोनायट्राइल आणि कॅप्रोलॅक्टॅम असे त्यांनी 4 केमिकलचे ऑप्शन दिले. तर टेफ्लॉनचा उपयोग आपण कशाकरता करतो? कोटिंग करता असतो टेफ्लॉनचा उपयोग. इथे उत्तर आहे कृत्रिम वूल किंवा सिंथेटिक वूल म्हणून पॉलीॲक्रिलोनायट्राइलचा उपयोग केला जातो, म्हणजे ऑप्शन क्रमांक 3 त्याचं उत्तर असणार आहे. क्लिअर. पुढे जाणार आपण. इथे सुद्धा एक रेग्युलर प्रश्न विचारला आहे, पण त्या एका उत्तराकडे तुम्ही त्या प्रश्नाच्या उत्तराकडे जाऊ शकणार आहात लक्षामध्ये. तर ते स्पेसिफिकली जर नाव माहीत असेल किंवा काही जाहिराती बघितली असेल तर उत्तर लिहू शकतात, किंवा रेग्युलरली आपल्याला जे काही आपण मेडिकलवर जाऊन औषध आणतो त्यातलं एखादं औषध माहीत असेल तर आपण ते उत्तर लिहू शकणार आहे. बघा, खालीलपैकी कोणत्या औषधाचे वर्गीकरण वेदनाशामक आणि ज्वरशामक असे केले जाऊ शकते? वेरोनल, बेनिड्रिल, पेनिसिलियन, पॅरासिटामॉल. तर इथे सर्वात पहिले लक्षात घ्या, पॅरासिटामॉल ज्वरशामक आहे आणि वेदनाशामक आहे, म्हणजे ड जिथे तिथे उत्तर आहे. म्हणजे पहिले तर हे 2 ऑप्शन कट झाले, इथे 2 ठिकाणी ड आहे. बेनिड्रिल कफ सिरप आहे. पेनिसिलियन अँटीबायोटिक आहे. आणि वेरोनल याला बार्बिटल असं म्हटलं जायचं आणि सेडेटिव्ह किंवा स्लीपिंग करताय, स्लीपिंग पिल लक्षामध्ये. ते काही सायकोट्रॉपिक ड्रगमध्ये वापरलं जातं. बार्बिटल असं त्याचं अगोदर नाव होतं आणि म्हणून इथे फक्त ड. प्रश्न क्रमांक 66 उत्तर ऑप्शन क्रमांक 4 फक्त ड, पॅरासिटामॉल, की जे वेदनाशामक आणि ज्वरनाशक म्हणून आपण वापरत असतो किंवा ज्वरशामक म्हणून आपण वापरत असतो. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. याच्यामध्ये न्यूट्रिशनमधलं कार्बोहायड्रेटचं क्लासिफिकेशन त्यांनी विचारलेलं आहे. मोनोसॅकॅराइड, डायसॅकॅराइड, ट्रायसॅकॅराइड आणि पॉलिसॅकॅराइड असं त्यांनी विचारलं आहे. त्यातलं तुम्हाला दोघांपैकी एक जरी माहिती तुम्ही उत्तराकडे जाऊ शकताय. तर ट्रायसॅकॅराइड म्हणजे रॅफिनोज, कचं एक ज्या ठिकाणी ते उत्तर आहे, कचं एक 2 ठिकाणी आहे, तरी पण 2 ऑप्शन आपले कट होत आहेत. पॉलिसॅकॅराइड स्टार्च, डचं 2 एकाच ठिकाणी आहे, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 4. मोनोसॅकॅराइड ग्लुकोज, डायसॅकॅराइड सुक्रोज, ट्रायसॅकॅराइड रॅफिनोज आणि पॉलिसॅकॅराइड स्टार्च असं 4 नंबर तिथं उत्तर असणार आहे. पुढचा प्रश्न आपण जाणार आहोत जो ड्यूटेरियम किंवा हायड्रोजनच्या समस्थानिकांशी निगडीत आहे. हायड्रोजनचे समस्थानिके आणि त्याचे अनुक्रमे वस्तुमान गुणोत्तर टिंब असं आहे. तर ड्यूटेरियममधील प्रश्न मागच्या गटकच्या आपण परीक्षेला आलेला होता. तर ड्यूटेरियम, प्रोटियम, ट्रिटियम 1:2:3, ट्रिटियम, ड्यूटेरियम, प्रोटियम 2:3:1, ट्रिटियम, प्रोटियम, ड्यूटेरियम 2:3:1 आणि प्रोटियम, ड्यूटेरियम, ट्रिटियम 1:2:3. तर इथे ऑप्शन क्रमांक 4 जो काही आहे तो त्याचं उत्तर आहे. हायड्रोजनचे समस्थानिक आणि त्याचे अनुक्रमे वस्तुमान गुणोत्तर 1:2:3 म्हणजे ऑप्शन क्रमांक 4 त्याचं उत्तर असणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊ. तो आहे ऊर्जा उत्पादनासाठी. मे बी हा प्रश्न काही विद्यार्थी याच्यात ऑब्जेक्शन घेतील असं मला वाटतं, पण जर जनरली जर सगळ्यांनीच ते उत्तर लिहिलं असेल तर शक्यता ऑब्जेक्शन घेण्याची शक्यता कमी असते. का बघूया आपण. तर ऊर्जा उत्पादनासाठी खालीलपैकी कोणत्या पर्याय स्वरूपात कार्बनचा वापर करत नाही? तिथे काही प्रश्न आपण ऑड म्हणजे ऑप्शनकडनं ऑड करून पण आपण जाऊ शकतोय. लाकूड कार्बनचा वापर आहे, कोळसा कार्बनचा वापर आहे, म्हणजे अ जिथे आणि ड ज्या ठिकाणी ते उत्तर असू शकत नाही.
मग तुम्ही क कडे गेला तर बायोगॅसमध्ये कार्बन वापरला जात नाही आहे आणि भूऔष्णिक स्रोतांना सुद्धा कार्बन वापरला जात नाही. पण काही ठिकाणी जर तुम्ही सर्च केलं तर भूऔष्णिक स्रोतांमधनं कार्बन इमिशन होतं आहे. क्लिअर. पण इथे लॉजिकली आपण उत्तराकडे गेलो तर ऑप्शन क्रमांक 2 ब आणि क हे दोन्ही त्याचं उत्तर असणार आहे. पुढच्या प्रश्नाकडे आपण वळणार आहोत विज्ञानामधल्या. मॅग्नेशियम क्लोराईड या संयुगाची निर्मिती होताना मॅग्नेशियम व क्लोरीनच्या अणूंमध्ये कोणता रासायनिक बंध निर्माण होतो? आणि ऑप्शन दिलेत सहसंयोजक बंध म्हणजे कोव्हॅलंट बॉन्ड, आयोनिक बंध, कोऑर्डिनेट कोव्हॅलंट बॉन्ड, समन्वयक संयोजक बंध आणि धातू बंध असं त्यांनी दिलेलं आहे. याच्यामध्ये जर आपण उत्तर बघितलं तर ते आहे ऑप्शन क्रमांक 4 ब फक्त, म्हणजे आयोनिक बंध, आयोनिक बॉन्ड त्याच्यामध्ये तयार होत असतो. पुढच्या प्रश्नाकडे आपण वळणार आहोत. त्या अगोदर इथे विज्ञान या विषयाचे प्रश्न जे काही आहे त्याची सुयोग्य उत्तर सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि ते नक्कीच तुम्हाला एक मार्गदर्शन करण्याकरता किंवा मार्गदर्शन करण्याकरता पुढच्या एकूणच आन्सर की आणि मेरिटच्या प्रेडिक्शन करता तुम्हाला तो कामात येणार आहे. ठीक आहे. थँक्यू.